स्वराज्याचा ढाण्या वाद। इतिहासाच्या पानांमध्ये अनेक योद्धे आले आणि गेले, पण ज्यांच्या रक्ताने सह्याद्रीचा कडा आजही तांबूस दिसतो तो म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे। कोकणातील महाडजवळील उमरठ हे तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव। एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे स्वराज्याचा आधारस्तंभ कसा बनला, हा प्रवास थक्क करणारा आहे। मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट वयाच्या अगदी कोवळ्या वयात झाली। मावळ प्रांताच्या डोंगरदऱ्यात फिरताना, रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेताना सुभेदार तानाजी महाराजांच्या सावलीसारखे सोबतीला होते। तानाजींकडे अफाट देहबळे आणि तितकीच तीक्ष्ण बुद्धिक्षमता होती। महाराजांनी जेव्हा मुठभर मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले, तेव्हा तानाजींनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा महाराजांच्या शब्दाला महत्त्व दिले। सुभेदार तानाजी हे केवळ सैनिक नव्हते, तर ते महाराजांचे वैयक्तिक अंगरक्षक आणि विश्वासू सल्लागार बनले होते। मित्रांनो, स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात गडकोट जिंकण्यासाठी लागणारे मावळे सैन्य तयार करण्यात सुभेदार तानाजींचा मोठा वाटा होता। रात्रीच्या अंधारात गनिमी काव्याने कसे लढावे याचे प्रशिक्षण सुद्धा सुभेदार तानाजी मावळ्यांना देत होते। मित्रांनो, महत्त्वाचे पराक्रम बघायला गेलं तर जावळीचा विजय। चंद्रराव मौर्याच्या जावळीचा विजय मिळवताना सुभेदार तानाजींनी दाखवलेली हिंमत महाराजांसाठी महत्त्वाची ठरली होती। अंधेरी रात्रीत हालचाली कशा करायच्या, कोकण पट्ट्यातील अनेक किल्ले जिंकताना सुभेदार तानाजींनी मोगल आणि आदिलशाही फौजेची रसद तोडण्याचे काम चोख बजावले होते। गुप्तहेर यंत्रणा, बहिर्जी नाईक यांच्यासोबत सुभेदार तानाजींचे समन्वय असायचे। शत्रूंच्या छावणीत शिरून माहिती काढणे आणि अचानक हल्ला करून शत्रूला नमोहरम करणे ही तानाजींची खासियत होती। आग्र्याहून सुटका। मित्रांनो, जेव्हा महाराज आग्र्यात नजरकैदेत होते, तेव्हा रायगड आणि आग्र्या दरम्यान निरोपाची देवाणघेवाण आणि आग्र्याहून परततानाची गुप्त तयारी यात सुभेदार तानाजींची मोठी पडद्याआड भूमिका होती। त्याचबरोबर पुरंदरचा तह। मित्रांनो, इसवी सन 1665च्या पुरंदरच्या तहात महाराजांना 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले। त्यात स्वराज्याची शान असलेला कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड सुद्धा होता। हा किल्ला मोगलांकडे असणे म्हणजे स्वराज्याच्या काळजावर घाव होता। राजमाता जिजाऊंच्या मनात या गडाचे शैल्य होते। उमरठ मधील लग्न आणि निरोप। मित्रांनो, इकडे उमरठ मध्ये सुभेदार तानाजींचे पुत्र रायबा यांच्या लग्नाची तयारी सुरू होती। पाहुणे जमले होते। अशात महाराजांचा निरोप आला की कोंढाण्यावर स्वारी करायची आहे। तानाजींनी एक क्षणही विचार केला नाहीये। अंगावरील हळदीच्या कपड्यानिशी त्यांनी तलवारीची मूठ धरली आणि म्हटले, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। हा त्यांनी दिलेला मंत्र आजही मराठी मातीच्या कणाकणात घुमतोय। मित्रांनो, सुभेदार तानाजींनी घोरपडीचा वापर केला ही कथा आपण ऐकतो, परंतु ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सुभेदार तानाजी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी आपल्या बोटांच्या बळावर दोरखंड्याच्या साह्याने 90 अंशातला उभा द्रोणगिरी कडा सर केला। ही जागतिक लष्करी इतिहासातील एक अचाट घटना आहे। रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीत सुभेदार तानाजी आणि 342 मावळे गडावर पोचले। आता मित्रांनो, याच ठिकाणी उदयबानची झुंज झाली। गडावर पोचताच सुभेदार तानाजींनी मोगली सैन्यावर हल्ला चढवला। किल्लेदार उदयबान राठोड हा अत्यंत क्रूर आणि ताकदवान योद्धा होता। सुभेदार तानाजी आणि उदयबान यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले। युद्ध करताना सुभेदार तानाजींची ढाल तुटली, पण त्यांनी हार मानले नाहीये। आपल्या डाव्या हाताला शेलका वस्त्र गुंडाळून त्यांनी वार झेलले आणि शत्रूंचे वार परतावून लावले। या भीषण युद्धात तानाजींना वीरमरण आले, पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत उदयबानाला गुंतवून ठेवले आणि मावळ्यांचा मार्ग मोकळा केला होता। मित्रांनो, तानाजी पडल्यानंतर मावळे पळू लागले होते, तेव्हा सुभेदार तानाजींचे बंधू सूर्याजी मालुसरे कड्यावर उभे राहिले। त्यांनी कड्याचे दोर कापून टाकले आणि मावळ्यांना सांगितले, मावळ्यांवरती गरजले, म्हणाले, तुमचा बाप इथे रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि तुम्ही पळताय कसले? लढायचं असेल तर युद्ध करून लढा, नसेल तर कड्यावरून उडी मारून जीव द्या। या शब्दांनी मावळ्यांचे रूपांतर
पेटलेल्या निखाऱ्यात झाले आणि त्यांनी कोंडाणा सर केला. मित्रांनो, जेव्हा विजयाची बातमी रायगडावर पोहोचली तेव्हा महाराज खूप आनंदी झाले. पण त्याच बरोबर सुभेदार तानाजींच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. महाराज उदारले. गड आला पण माझा सिंह गेला. ज्या शूर योद्धाने सिंहासारखी झुंज दिली त्यांच्या स्मरणार्थ महाराजांनी कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड केले. मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरे यांनी दिलेले बलिदान हे केवळ एक युद्ध नव्हते, तर ती निष्ठेची सर्वोच्च पराकाष्ठा होती. आज हे सिंहगडाचे दगड सुभेदार तानाजींच्या पराक्रमाची साक्ष देतात. गडकोट उभे आहेत कारण सुभेदार तानाजींसारखे वीर तिथे रक्ताने माखलेले होते. त्यांचे वीरमरण तिथली पावनभूमी सांगते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हीच खरी श्रद्धांजली आहे की त्यांचा इतिहास आपण प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि तो स्मरणात ठेवला पाहिजे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. हा इतिहास आपण विसरू नये आणि हा इतिहास, ही माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या मराठ्या मावळ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा.